हा तर लेकरांनो इकडे बघा आता सगळ्यांनी, वर्क डन म्हणजे काय? वर्क डन कुणाला म्हणायचं? फोर्स अप्लाइड ऑन बॉडी कॉजेस डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. काय व्हायला पाहिजे? डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे. वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला. आता हर्षवर्धन सर फोर्स लावलेत. सर काय करायलेत? फोर्स लावले. पण वस्तू जागेवरून हलली का? टेबलावरली वस्तू हलली का? नाही. तर काय, आता मी बोर्डला किती फोर्स लावले, किती पण फोर्स, बघा बोर्डला फोर्स लावले, भिंत पलीकडे जाणार आहे का? नाही. मग इथं वर्क डन होणार नाही. मग वर्क डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस. डब्ल्यू बरोबर एफ एस. बरोबर आहे. मग आता एसआय युनिट, वर्कचं एसआय युनिट काढायचं आपल्याला. मला सांगा फोर्सचं एसआय युनिट न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचं एसआय युनिट मीटर. व्हेरी गुड, मीटर. मग काय झालं? न्यूटन मीटर. मग न्यूटन मीटरला दुसरा शब्द आहे जूल. काय? जूल. बरोबर आहे. जे इज इक्वल टू एन एम. जे इज इक्वल टू एन एम. आता बघा, जे इज इक्वल टू एन एम, जे इज इक्वल टू नादर मास्तर. नादर खेड्यात म्हणतात का नाही? चांगले शिक्षकाला काय म्हणतात खेड्यात? ते मास्तर लय नादर आहे. जे इज इक्वल टू नादर मास्तर. एसआय युनिट काय झालं? जे इज इक्वल टू राईट. आता पुन्हा डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, सीजीएस युनिट. तर फोर्सचं सीजीएस युनिट काय विशाल? डाईन. काय? डाईन गुणिले, आणि डिस्टन्सचं, डिस्प्लेसमेंटचं सेंटीमीटर. म्हणजे काय आलं? डाईन सेंटीमीटर. डाईन इंटू सेंटीमीटर. मग डाईन सेंटीमीटरला दुसरा शब्द काय? अर्ग. काय? अर्ग. बरोबर आहे. डाईन सेंटीमीटर. पुढे एक प्रश्न विचारला जाते, तुम्हाला रिलेशन सांगा म्हणते. कुणामधलं? जूल आणि अर्ग मधलं रिलेशन. 1 जूल बरोबर किती अर्ग? 10⁻⁷ अर्ग. किती? 10⁻⁷. समजलं इथपर्यंत? आता बघा पुढचा प्रश्न या धड्यात येते महत्वाचा, तो म्हणजे वर्क डन. टाइप ऑफ वर्क डन. किती टाइपचं वर्क डन आहे? 3 टाइपचं. कोणतं कोणतं? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो. चालू आहे का बंद झालं? ते हे बघा चालू काय आहे? मीटर चालू आहे का त्याचं? हा. 3 प्रकारचं वर्क डन. गरीबी अवघड आहे तो रक, आपल्याला हे असंच करावं लागणार आहे का नाही लिपणी? बरोबर आहे ना? मग आपण पण आमिर होतो, एक कॅमेरा घेतो, आपण बी आमिर होतो है ना? 1-2 मिनिटं हा सर आलो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. वर्क डनचे प्रकार 3. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा, तिसरा काय बघू नका, इकडे बघा, चला नंतर ते. हा, पहिला पॉझिटिव्ह वर्क डन कोणाला म्हणायचं? व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम डायरेक्शन. बघा, फोर्स लावलो आणि डिस्प्लेसमेंट व्हायली. बघा, मी ह्या टेबलला तिकडे ढकलायलो. मी काय करायलो? टेबलला तिकडे ढकलवलं. आपण आता कृष्णाचं उदाहरण बघितलं. कृष्णानं गाडीला फोर्स लावला होता. बरोबर आहे. काय केलं त्यानं? गाडीला फोर्स लावला, पलीकडे ढकलले, गाडीला पुढे ढकलले. गाडीला पुढे ढकललं, फोर्सचं डायरेक्शन हे, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन पण 5 मिनिट. फोर्सचं डायरेक्शन पुढं, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन पण पुढं. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह वर्क डन. समजा तुम्ही गेले 10व्या मजल्यावर, 10व्या मजल्यावर गेले आणि 10व्या मजल्यावरून तुम्ही डस्टर खाली टाकलं. काय टाकले? तर डस्टरचं वर्क डन पॉझिटिव्ह वर्क डन. का? डस्टरची दिशा, फोर्सची दिशा पण खाली आणि डस्टरचं डिस्प्लेसमेंट पण खाली. म्हणजे टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण उडी मारली खुर्चीहून तर पॉझिटिव्ह वर्क डन. वरून एखाद्याच्या डोसक्यात दगड टाकला तर टाकू नका सांगायला फक्त. निगेटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. ओके, दिसायला का त्यात? हा, फिरवा त्याला जरा, हळूच फिरवा त्याला.
निगेटिव्ह वर्क डन. कशाला म्हणायचं निगेटिव्ह वर्क डन? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. फोर्स दुसरीकडे लावायला. उदाहरण, बॉल फेकलाय वरती, बॉल फेकलाय, फोर्स कुठे लावलाय? वर. फोर्स कुठे लावलाय? वर. बॉल कुठे पडलाय? डिस्प्लेसमेंट कुठे झाले? खाली. फोर्स लावलाय, हा असा फेकला होता का असा फेकला होता? असा. आता बघा उदाहरणासाठी सांगतो. आता मोहन बुलेट गाडी घेऊन चाललाय. समजा मोहन निघाला बुलेट गाडी घेऊन. ते म्हणला पप्पा मला बुलेट द्या, मला जरा जाऊन यायचंय. पप्पा म्हणले जाय बाबा, कुठे जातोस? म्हणले मी इंटरव्हल झाली, म्हणले घरी जाऊन जेवण करून यायचंय. घेऊन जाय म्हणले बुलेट. आणि मोहन बुलेट घेऊन चाललाय 50च्या स्पीडनं. कितीच्या? 50च्या. पण काय झालं, बुलेट टेकडीवर लागली, चढायला लागली. मोहनच्या गाडीचं पेट्रोल संपलं. त्याला काय माहिती होतं पप्पाने कवा टाकले काय नाही. पण फोर्स या दिशेनं, फोर्स कोणत्या दिशेनं? वरी. आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेनं? आता हा मोहन ह्या दिशेनं डिस्प्लेसमेंट खाली पडणार. बरोबर आहे. मग याला काय म्हणायचंय? निगेटिव्ह वर्क. समजलं? आता उद्या बघूया झिरो वर्क डन. क्लिअर? जा बा.